मुख्यमंत्री महोदयांचे उत्तर दिलं ते अत्यंत चुकीचं आहे। याला कारण असं की त्यांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहे त्या प्रश्नाचं उत्तर हे निवडणूक आयोगाने देणं आवश्यक आहे। इकडं भारतीय जनता पक्ष अस्वस्थ झालाय, त्यांना ते अस्वस्थ झाले कारण त्यांची खरी चोरी ओळखली गेलेली आहे। आता मूळ विषयाला बगल देऊन वेगळं उलट पालट बोलणं हे या पदाला शोभणारी गोष्ट नाही। राहुल गांधींनी जे बोगस मतदाराचा आरोप केला आहे तुमच्या बाबतीत तेच घडलंय का? तेव्हा हे महाराष्ट्रात देशात ते करतायत, त्यांचे जे अनेक फंडे आहेत त्या फंड्याचे प्रकार ते निर्णय ठिकाणी निर्णय पद्धतीने वापरलेले आहेत हे नाकारते आणि त्यांनी सप्रमाण सिद्ध केलंय। बरं असं आहे की तुम्हाला त्यांनी जर इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीनं सॉफ्ट कॉपी दिली असती तर तुम्हाला सोपं झालं असतं ते तपासणं आणि अनेक मतदारसंघांचं तपासता आलं असतं। त्यांनी एवढे ढिगभर कागद दिले की ट्रकचा लोडच कागद पाठवून दिले आणि ते तपासणं सोपं नव्हतं, तरी ते 6 महिन्याचा अभ्यास करून मोठ्या टीमनं अभ्यास केला, बारकावे शोधले, अनेक मतदार कसे निर्णय ठिकाणी मतदान केलेलं आहे त्यांनी दाखवून दिलेलं आहे। खरं इलेक्ट्रॉनिक्सच्या जे काही CCTV कॅमेरे होते हे जर त्यांनी उपलब्ध करून दिले असते तर कॅमेऱ्याची ती फिल्म उपलब्ध करून दिली असती तर हे एकाच दिवशी हा मतदार कसा 4 ठिकाणी मतदान करतो हे सिद्ध करता आलं असतं। अनेक गोष्टी आहे याच्यामध्ये की ज्या हेतू पुरस्सर जाणीवपूर्वक निवडणूक आयोगानं भारतीय जनता पक्षाला मदत करण्याकरता केलेल्या आहेत आणि याच्यात खरा लोकशाहीला धोका आहे। संगमनेरच्या बाबतीत ते घडलं का आणि तुम्ही तक्रार केली होती? नाही ठीक आहे, संगमनेरच्या बाबतीत सुद्धा जे काही आम्ही माहिती मागितली ती आम्हाला दिली नाही। आमच्या माहिती व्यतिरिक्त आम्ही जे म्हणतो तो आम्हाला व्हीव्हीपॅट मोजायला द्या, तो अचानक निर्णय सुप्रीम कोर्टनं सांगितल्यानंतर निर्णय फिरवला गेला, आम्हाला तो दिलेला नाही। अनेक शंका आमच्या मनामध्ये सुद्धा आहेत, म्हणजे EVMच्या सह आमच्या मनामध्ये शंका आहे। परंतु इथे शिर्डी मतदारसंघामध्ये हा मतदार नोंदणीचा घोटाळा चाललेला आहे हे स्वतः आपण कॅमेऱ्यामध्ये तुम्हीच कैद केलेले। याच्या पलीकडे जाऊन आम्ही त्यामध्ये तक्रारी सुद्धा निवडणूक आयोग केल्या होत्या की या मतदारसंघात अनेक घोटाळे चालले, हजारो मतदान वाढवले जातंय, हे थांबलं पाहिजे, याच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही। राहुल गांधींनी ज्या पद्धतीने बोगस मतदानाचा आरोप केलाय महाराष्ट्रात देखील आणि विशेषतः शिर्डी मतदारसंघाचा देखील वारंवार ते उल्लेख करताय, कसं बघताय सगळ्या त्यांच्या आरोपांकडे? यापूर्वी मी त्याबद्दल बोललेलो आहे। खरं आपल्या स्वतःचा अपयश झाकण्यासाठी हे बेताल आरोप करण्याचं एक मला वाटतं एक परंपरा राहुल गांधींनी त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे। आता आंध्रमध्ये ज्या तुमचं सरकार येतं त्यावेळी असं बोगस मतदान झालं असं आरोप आपण कधी केला का? कारण कर्नाटकामध्ये काँग्रेस सरकार आलं, मग ते बोगस मतदानाने आलं का? लोकसभेमध्ये एवढा मोठा जनादेश तुम्हाला मिळाला, तो बोगस मतदानाने मिळाला का? परंतु लोकसभेच्या निगेटिव्ह नॅरेटिव्हवर जे यश मिळालं ते विधानसभेला मिळालं नाही, कारण लोकांनी यांचा खरा चेहरा समजला आणि म्हणून लोकांनी महाविकास आघाडीला धुडकवून लावलं, अनेक प्रस्थापित नेते पराभूत झाले। पण त्याचं खापर जर तुम्ही बोगस मतदानावर फोडणार असाल तर तुम्ही मागे म्हटलं होतं तो मतदारांचा अपमान तुम्ही करताय। राहुल गांधींनी मला वाटतं त्यांच्या एक पद्धत झालेली आहे की ते भारतात कमी बोलतात, परदेशात जास्त बोलतात। निवडणूक आयोगाने मात्र त्यांना सांगितलंय की शपथपत्र करून तुम्ही तुमची जी काही तक्रार आहे ती सादर करा, ते शपथपत्र करायला देखील तयार नाहीये। म्हणून शपथपत्र करणं म्हणजे सिद्ध करणं आलं, गुन्हा दाखल होऊ शकतो, त्यांचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं। म्हणून असे बेताल आरोप करून थोड्या वेळ जनतेचं मनोरंजन होईल आणि आता राहुल गांधीला कोणी फार गांभीर्याने घेत नाही। ते आता आपण नजीकच्या काही झालेल्या राजकीय घडामोडीमुळे आपल्या लक्षात आलं असेल। मला वाटतं त्यांच्या वक्तव्य दखल कोणी घेत नाही। त्यांच्या संदर्भात स्वतः आदरणीय मोदी साहेबांनी जे काही लोकसभेत उत्तर दिलंय ते मला वाटतं त्यांना ते पूर्णतः लागू आहे।